जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बँकिंग अवेअरनेस प्लस करंट अफेअर्स हे दोन्ही टॉपिकचे प्रश्न पाहणार आहोत। ते वेरी IMP असतील मित्रांनो। येणाऱ्या RRB ग्रामीण बँकेच्या परीक्षेमध्ये नुकतेच IBPSने कॅलेंडर चेंज केलं आहे। आपली परीक्षा 5 ते 6 महिने समोर गेले। आपल्याला भरपूर वेळ आहे मित्रांनो प्रॅक्टिस करण्यासाठी। आपण सोबत प्रॅक्टिस करू। त्यातला आपला पहिला प्रश्न काय विचारला आहे ते काय प्रश्न मित्रांनो, हे करंट अफेअर्सचा प्रश्न आहे। भारताचे नवे सरन्यायाधीश कोण झाले आहेत? YV चंद्रचूड, संजीव खन्ना, कोमल नारायण सिंग, BR गवई का नन ऑफ दिस? तर कोण झाले आहेत? BR गवई। तर BR गवई हे कितवे सरन्यायाधीश आहेत? कितवे? 52वे। YV चंद्रचूड किती होते मित्रांनो? 50वे। संजीव खन्ना 51वे। हे मित्रांनो ही न्यूज लेटेस्ट म्हणजे करंटमध्ये होते, त्यामुळे याचा प्रश्न येणे अपेक्षित आहे। याच्याविषयी आपण समोर माहिती पण बघू। समोरचा प्रश्न काय विचारलाय? नीति आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2023 मध्ये ऑटोमोबाईल उत्पादनात भारत जगात कोणत्या क्रमांकावर आहे? कोणत्या क्रमांकावर आहे? 4थ्या। चला 3 नंबरचा प्रश्न। कोणत्या राज्याने नीति आयोगाच्या धर्तीवर थिंक टँक स्थापन करण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, गुजरात का नन ऑफ दिस? कोणत्या राज्याने थिंक टँक स्थापना करण्याची घोषणा केली? कोणत्या राज्याने? तर गुजरात। ऑप्शन क्रमांक डी, गुजरात। 4 नंबरचा प्रश्न काय विचारला आहे? नीति आयोगाचे पूर्णवेळ सदस्य कोण आहेत? मित्रांनो? डॉक्टर VK पॉल, रमेश चंद्रा, डॉक्टर सारस्वत, ऑल ऑफ दिस का नन ऑफ दिस? तर कोण आहेत मित्रांनो? हे तिन्ही पण आहेत मित्रांनो। पूर्ण वेळ सदस्य तिन्ही पण आहेत मित्रांनो। डॉक्टर VK पॉल, रमेश चंद्रा आणि डॉक्टर सारस्वत। 5 नंबरचा प्रश्न काय विचारला आहे? संपूर्ण अभियान कोणी सुरू केले आहे? जे संपूर्ण अभियान कोणी सुरू केले आहे? नाबार्ड, RBI, SBI, नीति आयोग का नन ऑफ दिस? कोणी केले आहे मित्रांनो? नीति आयोग। ऑप्शन क्रमांक डी। RBI मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जे आपल्या भारताची बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड ही पण एक। 6 नंबरचा प्रश्न काय विचारला आहे? देशातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे? जे डिजिटल साक्षर राज्य बनले कोणते? कर्नाटक, गुजरात, दिल्ली, केरळा का नन ऑफ दिस? कोणते बनले मित्रांनो? केरळा। ऑप्शन क्रमांक डी। 7 नंबरचा प्रश्न काय विचारला आहे? भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय डस्टलिक लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? डस्टलिक लष्करी सराव आयोजित करण्यात कोणत्या? कझाकिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान का नन ऑफ दिस? तर कोणत्या देशादरम्यान मित्रांनो? उझबेकिस्तान। ऑप्शन क्रमांक डी। 8 नंबरचा प्रश्न काय? इक्वाडोरचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत? डोनाल्ड ट्रम्प, जावेद सलाम, डोनियल नोबा का नन ऑफ दिस? तर कोण बनले आहे? ऑप्शन क्रमांक सी, डॅनियल नोबा। हे पण नुसते चर्चेत होते। डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती मित्रांनो? डोनाल्ड ट्रम्प कोणते? अमेरिकेचे। अमेरिका या देशाचे राष्ट्रपती कोण? डोनाल्ड ट्रम्प। जावेद सलाम हे कोणत्या देशाचे प्रेसिडेंट? कोणत्या? इंग्लंड। कोणत्या देशाचे? इंग्लंड। 9 नंबरचा प्रश्न हे प्रश्न मित्रांनो
बँकिंग रिलेटेड आहे. बँकिंग, एक मिनिट, बँकिंग रिलेटेड आहे. काय विचारलं आहे? रेपो रेट म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक ए, द रेट ॲट विच RBI लेंड्स मनी टू कमर्शियल बँक. बी काय, द रेट ॲट विच RBI लेंड्स मनी टू कमर्शियल बँक फॉर शॉर्ट टर्म 1 year. सी काय, द रेट ॲट विच RBI लेंड्स मनी टू कमर्शियल बँक फॉर शॉर्ट टर्म 90 days. नन ऑफ दिस. काय याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक सी, द रेट ॲट विच RBI लँड्स मनी टू कमर्शियल बँक फॉर शॉर्ट टर्म किती? 90 दिवसासाठी. रेपो रेट. 10 नंबरचा प्रश्न काय, जर दर कमी केला तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? काय परिणाम होईल? पीपल विल गेट्स लेस इंटरेस्ट ऑन डिपॉझिटिंग मनी इज इन द बँक. लिक्विडिटी विल इन्क्रीज द मार्केट अँड डिमांड विल इन्क्रीज. सी काय, कमर्शियल बँक्स प्रोवाइड चीप लोन टू द पब्लिक. काय उत्तर आहे 10 नंबरचं? काय, डी, ऑल ऑफ दिस. म्हणजे अर्थव्यवस्थेवर तिन्ही पण परिणाम होतील. ऑल ऑफ दिस. ऑप्शन क्रमांक डी. 11 नंबरचा प्रश्न काय, चलनविषयक धोरणात NDTLचा अर्थ काय? NDTLचा फुल फॉर्म विचारला मित्रांनो. असे फुल फॉर्म मित्रांनो परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात, हे ध्यानात ठेवा. काय याचा फुल फॉर्म? ऑप्शन क्रमांक सी काय, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. ध्यानात ठेवा मित्रांनो. 12 नंबरचा प्रश्न काय, MSF अंतर्गत RBI एकूण NDTL पैकी किती भाग व्यवसाय बँकांना देते? व्यवसाय बँकांना कर्ज देते. किती % देते मित्रांनो? किती? ओव्हरनाईट. ऑप्शन क्रमांक सी, ओव्हरनाईट. पाहता, ओव्हरनाईट. हाफ नाईट म्हणजे किती? 6 महिने. फोर्थ नाईट म्हणजे 4. ॲन्युअली म्हणजे 1 year. हे मित्रांनो बघून घ्या. ओव्हरनाईट म्हणजे 1 दिवस. समोरचा प्रश्न पहा 13 नंबरचा. सीमांत स्थायी सुविधेचा दर समान आहे. कायचा दर समान आहे मित्रांनो? द बँक रेट. पहा 14 नंबरचा प्रश्न काय, बँक रेटला दुसरे नाव काय? बँक रेटला दुसरे नाव काय आहे? बेस रेट, DRI, रिअल इंटरेस्ट, पॅनल रेट का नन ऑफ दिस. काय नाव आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी, पॅनल रेट. पॅनल रेट. हे मित्रांनो सुप्रीम कोर्ट विषयी काय माहिती आहे पहा. सुप्रीम कोर्ट किती कलम 24 ते कलम 147 दरम्यान सुप्रीम कोर्ट आहे. भाग किती? संविधानाचा भाग किती? 5. सुप्रीम कोर्टला जुनं नाव काय? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. 1935ला स्थापन झालं. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कधी झाले? 1950ला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आताचे CJI, आता सध्या CJI किती आहेत? 1 CJI आणि 33 जज, म्हणजे 1 + 33. तुम्हाला असं परीक्षेमध्ये 34, तर नाही. काय? 1 + 33 हे उत्तर बरोबर आहे. देशाचे पहिले CJI कोण होते? चीफ जस्टिस इंडिया कोण होते? हिरालाल कानिया. पहिल्या फिमेल जज कोण होत्या? फातिमा बीवी. लॉंगेस्ट जज CJI कोण होते? YV चंद्रचूड, जे किती? 16वे. किती? 7 वर्ष 4 महिने होते. YV चंद्रचूड कोण? ते काय शॉर्ट टर्म
शॉर्ट टर्मचे शिजा कोण होते? कोमल नारायण सिंग. पन्नास नंबरचे शिजे आहे DY चंद्रचूड. DY चंद्रचूड हे वाय व्ही चंद्रचूड यांचे पुत्र DY चंद्रचूड. 51चे शिजे कोण होते? संजीव खन्ना. सुप्रीम कोर्टचा मोटो काय? येतो धर्म ततो जय. विअर देअर इज रिलिजन देअर इज विक्ट्री. मॅक्स एज किती आहे सुप्रीम कोर्टची? जजची किती आहे? 65 वर्षीय. नीती आयोगाविषयी काय माहिती मित्रांनो पहा. नीती युनिव्हर्सिटी चान्सलर कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अमिताभ कांत. इंडियन बँक्स असोसिएशनचे CEO कोण आहेत? अतुल कुमार गोयल. इंडियन बँक्स असोसिएशन न्यू चेअरमन कोण आहेत? श्रीनिवासलू शेट्टी. आत्माचे चेअरमन कोण आहेत? अरुण मामिन. आत्माचा फुल फॉर्म काय? ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर जय भट्टाचारी. PM नरेंद्र मोदी यांचे पर्सनल सिक्युरिटी कोण आहेत? सेक्रेटरी कोण आहेत? निधी तिवारी. PM नरेंद्र मोदीजी प्रिन्सिपल सेक्रेटरी कोण आहेत? शक्तिकांत दास. इथं मित्रांनो पर्सनल कोण आहेत? निधी तिवारी. आणि प्रिन्सिपल कोण आहेत? तर शक्तिकांत दास. हे ध्यानात ठेवा. हे होते मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न. असेच आपण बँकिंग अवेअरनेसचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, एकदम डीपमध्ये जाऊन. येणाऱ्या का काळामध्ये एकदम डीपमध्ये बँकिंग अवेअरनेस प्लस करंट अफेअर्स असेल मित्रांनो. आपण या लेक्चरच्या माध्यमातून कवर करणार आहोत. प्लस क्वांट आणि रिजनिंगची प्रॅक्टिस पण असेल ह्याच चॅनलवरती. जे येणाऱ्या RRB ग्रामीण बँकच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे. चॅनलवर जर नव्या असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं, तुमच्या मित्र जर बँकिंगची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.